हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, वर्ष 2025मधील शेवटचा महिना अर्थात डिसेंबर महिना सध्या सुरू आहे. डिसेंबर महिन्याच्या उत्तरार्धात आपण आलेलो आहोत. डिसेंबर महिना संपला की त्यानंतर इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे वर्ष 2026ची सुरुवात होणार आहे. मराठी महिन्यानुसार विचार केला तर सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे. नवीन वर्षात इंग्रजी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण आपण दरवर्षी साजरा करतो. तर वर्ष 2025मधील मकर संक्रांत नक्की कधी आहे, मकर संक्रांत कशावर आहे, शुभ रंग कोणता आहे, पुण्यकाळ काय आहे, संक्रांती देवीचं वाहन काय आहे, दिशा कोणती आहे, अशी सगळी माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा. आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांत 2026बद्दल संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांत म्हणजे एक प्रमुख पर्व आहे. मकर संक्रांत दरवर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच साजरी केली जाते. 14 जानेवारी किंवा 15 जानेवारी यापैकी एका दिवशी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवसापासून थंडी कमी कमी होत जाते. सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. जास्त करून हिंदू सणांची जी गणना आहे ती चंद्रमावर आधारित पंचांगांच्या द्वारेच केली जाते. परंतु मकर संक्रांत हे जे पर्व आहे ते सूर्याच्या आधारित पंचांगांच्या गणनेने साजरे केले जाते. मकर संक्रांतीनेच ऋतू परिवर्तन देखील होते. शरद ऋतू क्षीण होतो आणि वसंत ऋतूचं आगमन सुरू होतो. म्हणजेच दिवस मोठे होतात आणि रात्र छोटी होऊ लागते. वर्ष 2026मधील संक्रांत 14 जानेवारी 2026 रोजी बुधवारच्या दिवशी आलेले आहे. शके 1947 या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे दुपारी 3:06 या संक्रांतीचा पुण्यकाळ असणार आहे 3:06 ते 6:20 म्हणजे सूर्यास्तापर्यंत हा पुण्यकाळ असणार आहे. आता संक्रांतीची जी विशेष वैशिष्ट्य आहे ते मी तुम्हाला सांगते. यावर्षी संक्रांती देवीचं वाहन वाघ असणार आहे. उपवाहन घोडा असणार आहे. पिवळ्या रंगाचं वस्त्र तिने परिधान केलेलं आहे. कपाळावर केशराचा टिळा लावलेला आहे. शस्त्रार्थ हातात गदा घेतलेली आहे. खिरीचं भक्षण ती करत आहे. हातामध्ये जाईचं फूल घेतलेलं आहे. अलंकारार्थ मोत्याची माळ तिने परिधान केलेली आहे. जातीने सर्प असणार आहे. वयाने कुमारिका असणार आहे. बसलेल्या स्थितीत ती आहे. नक्षत्र मंदाकिनी आहे. सामुदाय मुहूर्त 30 असणार आहे आणि फल हे सम असणार आहे. पूर्वेकडून ती येत आहे आणि पश्चिमेकडे जात आहे. संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र किंवा जे अलंकार किंवा जे फूल हातामध्ये घेतलेलं असतं तर त्या गोष्टींपासून आपल्याला दूर राहायचं असतं. यावर्षी संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे. पिवळ्या रंगाची साडी तिने घातलेली आहे. त्यामुळे यंदाच्या संक्रांतीला आपल्याला चुकूनही पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे घालायचे नाही आहेत. मोत्याचे दागिने घालायचे नाही आहे. बाकी मग तुम्ही इतर पिवळ्या रंगाचे वस्तू वापरू शकता. आता काही जण म्हणाल की आमचे सोन्याचे दागिने आहेत ते पण पिवळे दिसत आहेत किंवा हळदी कुंकू करायचं आहे मग हळदीचा वापर करायचा नाही का. फक्त आपल्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाही आहे. जे कपडे असतात साडी असतात ते पिवळ्या रंगाचे घालायचे नाही. बाकी तुम्ही इतर जे पिवळ्या वस्तू असतात जसं की हळद कुंकूमधली हळद असेल किंवा सोन्याचे दागिने असेल किंवा इतर तुमच्या पिवळ्या रंगाच्या ज्या वस्तू असतील त्या तुम्ही वापरू शकता. फक्त आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही. बऱ्याच घरी मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमलेलं असेल किंवा घरात नुकतंच मुलाचं लग्न झालेलं असेल तर होणाऱ्या नवीन सुनेला किंवा नववधूला जर तुम्हाला वौसाळ घ्यायचा असेल तर त्यामध्ये देखील चुकूनही पिवळ्या रंगाची साडी आपल्याला खरेदी करायची नाही. पिवळ्या रंगाव्यतिरिक्त तुम्ही हिरवा, लाल, गुलाबी, भगवा इतर कोणत्याही रंगाची साडी परिधान करू शकता. फक्त पिवळ्या रंगाची साडी आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही घालायची नाही. धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून संक्रांतीचं महत्त्व काय आहे तर ते आपण जाणून घेऊया. आपल्या भारतात धार्मिक आणि सांस्कृतिक या दोन्ही दृष्टीने मकर संक्रांतीचं मोठं महत्त्व आहे.
पौराणिक कथा जर बघितल्या तर त्यांच्यानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपला पुत्र म्हणजे शनिदेवाच्या घरी जातात, कारण शनी मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे. हे सर्व पितापुत्राच्या अनोख्या भेटीशी जुळलेला हा सण आहे. एका दुसऱ्या कथेच्या नुसार आपण जर बघितलं तर असुरांवर भगवान विष्णूचे विजय म्हणून ही मकर संक्रांत साजरी केली जाते. असं सांगितलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी पृथ्वीलोकात भगवान विष्णूंनी असुरांचा संहार करून त्यांचं शिर कापून मंदरा पर्वतावर गाडलं होतं. तेव्हापासून भगवान विष्णूच्या या विजयार्थ मकर संक्रांतीचं पर्व साजरं केलं जातं. हा सण म्हणजे नवीन पीक आणि नवीन ऋतूचं आगमन. यामुळे मकर संक्रांत खूप उत्साहात साजरी केली जाते. पंजाब असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, तामिळनाडू असेल आणि आपल्या महाराष्ट्रात ही वेळ पीक काढण्याची असते. म्हणून शेतकरी संक्रांतीला आभार रूपात हे सण साजरे करतात. शेतात गहू आणि धान्याची पोती शेतकऱ्यांच्या मेहनतीचे परिणाम असते. परंतु हे सर्व ईश्वर आणि प्रकृतीच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही. म्हणून आपल्याकडे हा सण मोठ्या थाटामाटात उत्साहात दरवर्षी आपण साजरा करतो. पंजाब असेल, जम्मू काश्मीर असेल, या संक्रांतीला लोहडी असं म्हटलं जातं. तामिळनाडूमध्ये संक्रांतीला पोंगल असं म्हटलं जातं. तर उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये खिचडीच्या नावाने मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीला खिचडी बनवली जाते. तर काही ठिकाणी दही, आपल्याकडे तिळचे लाडू बनवून मकर संक्रांतीचा सण आपण साजरा करतो. मकर संक्रांतीची महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुगड पूजा. या दिवशी सौभाग्यवती महिला सुगड पूजत असतात. मकर संक्रांतीला स्नान आणि दान या गोष्टींना देखील खूप महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला आपण अर्घ्य दिलं तर सूर्यदेवाचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती महिलांनी चुकूनही सुगड पूजा करायला विसरू नका. त्याचबरोबर पवित्र नदी असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही स्नान करा. आपल्या परीने शक्य होईल त्या वस्तूंचं दान तुम्ही करू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचं दान करण्याला देखील खूप महत्त्व आहे. मकर संक्रांतीपासून महिलांचा आवडता कार्यक्रम म्हणजे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. हा कार्यक्रम कोणी मकर संक्रांतीच्या दिवशी करतं किंवा कोणी ज्याला जमेल तसं रथसप्तमीच्या दिवसापर्यंत हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घरोघरी बायका करत असतात. त्यानिमित्ताने बायका एकत्र जमतात, एकमेकींना हळदी कुंकू लावतात, वाण म्हणून काहीतरी भेटवस्तू देतात आणि त्यानिमित्त बायकांच्या गप्पा गोष्टी देखील रंगत असतात. तर तुमच्याकडे देखील हळदी कुंकवाचा कार्यक्रम करता की नाही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की वर्ष 2026 मधील मकर संक्रांत नेमकी कधी आहे, कोणत्या रंगावरती आहे, वाहन काय आहे, पुण्यकाळ काय आहे, दिशा कोणती आहे, अशी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगितलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याशेजारी एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावरती देखील क्लिक करा. म्हणजे त्याने तुम्हाला आपल्या चॅनलवर मी जे काही नवीन व्हिडिओ पोस्ट करते त्याचे नोटिफिकेशन मिळतील आणि तुमच्याकडून आपल्या चॅनलवरचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तर अशा प्रकारे मकर संक्रांत 2026ची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. मकर संक्रांतीच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप हार्दिक शुभेच्छा.